तर तिकडे कांदिवलीमध्ये सराफ चौधरी नगरचा राजा विसर्जन मिरवणुकीमध्ये जल्लोषात ती मिरवणूक पार पडली। कांदिवलीच्या ठाकूर कॉम्प्लेक्समधील सराफ चौधरी नगरचा राजा गणेशाची विसर्जन मिरवणूक मोठ्या जल्लोषामध्ये पार पडली। तर ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि भक्तिगीतांच्या स्वरामध्ये संपूर्ण परिसर दुमदुमला होता। या गणेशाला परिसरामध्ये पोलिसांचा गणपती म्हणून विशेष ख्याती आहे। विसर्जनाच्या वेळी पोलीस बंदोबस्ताबरोबरच निवृत्त पोलीस आणि महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग असल्याने या मिरवणुकीला वेगळंच वैशिष्ट्य लाभलेलं आहे। महाराष्ट्र शासनाचे आम्ही आभार मानतो की आमच्या गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळवून दिला, त्यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो। यंदाच आमचं 28वे वर्ष आहे। 28 वर्ष आम्हाला अगदी देवाच्या कृपेने सुखरूपरित्या आमचा आतापर्यंत सण साजरा झालेला आहे। याच्या पुढेही तसाच हो, आमच्या बालगोपाळांना देवाचा आशीर्वाद राहू। मी पोलीस खात्यामध्ये गेली 25 वर्ष आहे माझं पोलीस खात्यामध्ये सेवा करतो आणि मंडळाचा सचिव गेले 14 वर्षापासून आहे। परंतु मी माझं कर्तव्य निभावून या सर्व गोष्टी पार पाडत असतो। आजही मी माझं कर्तव्य 8 वाजेपर्यंत निभावलं। कर्तव्य पूर्ण करून मी आज बाप्पाच्या विसर्जन मिरवणूक सोहळ्यासाठी इथे मंडळाच्या अध्यक्षांच्या सह आणि आमच्या सर्व साथीदारांसह इथे उपस्थित राहिलेलो आहे। हे आमचे ज्येष्ठ सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत, हे आपल्याला बघायला मिळतात। तर हे सगळे आम्ही एकोप्याने 11 दिवस मनोभावे सेवा करत असतो। प्रत्येकाला जसा वेळ मिळतो तशा पद्धतीने आमचे बरेच पदाधिकारी ते पोलीस खात्यात आत्ताही कर्तव्याला आहेत। जसं अध्यक्षांनी सांगितलं, त्यांचे वडीलही पोलीस खात्यात होते, सेवानिवृत्त झालेले आहेत आणि आम्हाला चांगल्या प्रकारे सर्वांचं सहकार्य मिळतं आणि आम्ही गुण्यागोविंदाने हा सण 11 दिवस सहजपणे साजरा करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।